तर बघा, आज आपण बघणार आहोत जेई एक्झामिनेशन बद्दल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये आपण कव्हरअप करणार आहोत टोटल इन्फॉर्मेशन. टोटल मीन्स टोटल इन्फॉर्मेशन कव्हरअप करणार आहोत अबाउट जेई एक्झामिनेशन, कोण कंडक्ट करते, का असते जेई मेन, का असते जेई ॲडव्हान्स, सगळ्या प्रकारच्या नाही का गोष्टी आपण इथं कव्हरअप करणार आहोत. मोस्ट ऑफ द स्टुडंटला इवन दो त्याच्यापेक्षा जे पण गायडन्स त्यांना गाईड करणारे मोठे मोठे जे पण त्यांचे दादा लोक वगैरे राहते, दादा ताई, त्यांना सुद्धा ह्या एक्झामिनेशन बद्दल माहीत नाही राहत. जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असन, कोणत्या पण वर्गामध्ये असन, किंवा मोठे असन, माझ्यापेक्षा लहान असन, किंवा तुम्ही स्टुडंट असन, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता. हा व्हिडिओ बघू शकता ना. जेवढे पण जेई रिलेटेड डाऊट आहे ते सगळेचे सगळे क्लिअर करून घ्या. तुमची खूप नाही का वाह होणार आहे तुमच्या म्हणजे नातेवाईकामध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर चला, आज आपण पाहणार आहोत जेई एक्झामिनेशन बद्दल कम्प्लीट गाईड फॉर इंजिनिअरिंग ॲस्पिरंट. ओके, म्हणजे लक्षात ठेवून द्या. जसं लास्ट टाइम सांगितलं होतं, नीटमुळे आपल्याला काय होते, मेडिकल एक्झामिनेशनसाठी मेडिकल सेक्टरमध्ये जाण्यासाठी आपल्याला डोर ओपन होऊन जाते. तशाच प्रकारे जेईमुळे काय होते, इंजिनिअरिंग जेवढे पण ॲस्पिरंट आहे, जेवढे पण इंजिनिअरिंग बनण्यासाठी इच्छुक मुलं आहेत, त्यांच्यासाठी नाही का जेई एक्झामिनेशन महत्त्वाचा आहे. इंजिनियर होणं खूप गरजेचं आहे. बट वी वॉन्ट इंजिनियर लाईक अ फुलसुक वांगडू, नॉट अ सायलेन्सर. ओके, तर याच्यावर बोलू कधी आपण एखादी वेळेस. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये टॉपिक का कव्हर करणार आहोत. व्हॉट इज जेई, जेई म्हणजे काय होते, जेई मेन अँड जेई ॲडव्हान्स. जेई मेन म्हणजे काय होते, जेई ॲडव्हान्स म्हणजे काय होते, एलिजिबिलिटी, कोण एलिजिबल असते जेई देण्यासाठी, ते सब्जेक्ट कोणकोणचे असते, सब्जेक्ट सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके, एक्झाम पॅटर्न कसं असते, वन ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, मग मार्क डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये सुद्धा खूप कन्फ्युजन आहे. हे 2 पॉईंट तुम्ही सोडजा नको. ओके, आणि ऍडमिशन प्रोसेस ते थोडी इझीच राहते, काय तेवढं टेन्शन नको घ्या. प्रेझेंटेड बाय साहिल दुधबडे. साहिल दुधबडे माझं नाव आहे, जर तुम्हाला माहित नसेल तर ओळख करून घ्या. चला, तर आता आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये काय म्हटलंय, एव्हरी इयर लॅक ऑफ स्टुडंट ड्रीम टू बिकम इंजिनियर. ओके, कसं आहे, प्रत्येक वर्षी खूप सारे विद्यार्थी असे राहते जे 10वी वगैरे होते त्यांची, आणि त्यांचं एक ड्रीम राहते का, आय वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर. ओके, तर त्याच्यासाठी का गरजेचं आहे, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेही गरजेचं आहे, तर काय आहे, काय एव्हरी इयर लॅक ऑफ स्टुडंट ड्रीम ऑफ बिकमिंग इंजिनियर. ओके, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं एक स्वप्न राहते कशाचं, इंजिनियर बनण्याचं. टू गेट द ऍडमिशन into the top engineering college like IIT, NITs and IIITs. ओके, आता जर तुम्हाला चांगल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे नसेल ना, जसं IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड IIT म्हणजे काय होते, इन्फॉर्मेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्फॉर्मेशन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, समथिंग काइंड ऑफ. मे बी मी रॉंग होऊ शकतो, पण आता डबल व्हिडिओ बंद नाही करत यार, लाईट ऑफ झालं, 20 वेळा व्हिडिओ बंद केला मी. ओके, चला असो. टू गेट ऍडमिशन इन टू टॉप इंजिनिअरिंग कॉलेज IIT, NIT अँड IIIT, ह्या 3 अशा सारख्या टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन पाहिजे नसेल तर आणखी, आणि मेनी अदर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, आणखी खूप सारे अरे कॉलेज तर गली नुक्कडवर पडून आहे. ओके, चांगलं पण चांगल्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला जर जे इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन पाहिजे नसेल तर स्टुडंट हॅव टू अपियर द जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मीन जेई. जर तुम्हाला चांगल्या प्रेस्टिजियस कॉलेज, प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल, ओके, प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे नसेल, देन यू मस्ट अपियर फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन विच मीन्स जेई. ओके, याचा फुल फॉर्म होते, समोर आपण डिस्कस करू. जेई इज वन ऑफ द टफेस्ट अँड मोस्ट कॉम्पिटेटिव्ह एंट्रन्स एक्झाम इन इंडिया. ओके, लक्ष द्या, इथं काय म्हटलंय का, जेई इज द वन ऑफ द टफेस्ट, सगळ्यात टफ आणि सगळ्यात जास्ती कॉम्पिटेटिव्ह. व्हाय कॉम्पिटेटिव्ह, समोर समजणार आहे, टिकून राहा तुम्ही. एंट्रन्स एक्झामिनेशन इन इंडिया, सगळ्यात एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे काय म्हटलंय का, जेई इज द वन ऑफ द टफेस्ट, सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. सगळ्यात कॉम्पिटेटिव्ह अँड वन ऑफ हार्ड एक्झामिनेशन इन इंडिया आहे. ओके, अ गुड जेई rank can help student to get admission into some of the best engineering institute of the country. जर चांगली जेईची रँक आली, देन व्हॉट इज रँक, समोर आहे, थांबा तुम्ही. ओके, कॅन हेल्प स्टुडंट गेट ऍडमिशन टू सम ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ इन द कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये जेवढे पण चांगले इन्स्टिट्यूट आहे इंजिनिअरिंगसाठी, त्याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे नसेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची जेईची रँक घेणं पडेल. तर हे होतं इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट जेई, आणि याच्याबद्दल सगळे अवेअर आहे, हे सगळ्याला माहित आहे. चला, त्याच्यानंतर काय म्हटलं जाते, व्हॉट इज
जेई स्टँड फॉर जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जेईचा अर्थ का, जेईचा फुल फॉर्म काय आहे, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. क्लिअर झालं, सामोऱ्या. ओके, इट इज अ नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झामिनेशन कंडक्ट फॉर स्टुडंट हू विश टू परस्यू इंजिनिअरिंग आफ्टर 12th. बघा, हे नॅशनल लेवल एक्झामिनेशन आहे, म्हणजे केंद्र त्याला करत असते. एंटायर कंट्रीमधून हे होते त्याची परीक्षा. मग कंडक्ट फॉर स्टुडंट हू विश टू परस्यू इंजिनिअरिंग आफ्टर 12th. ओके, हे कोण कंडक्ट करते, स्टुडंटसाठी कंडक्ट केल्या जाते ज्यांची इच्छा असते परस्यू इंजिनिअरिंग आफ्टर 12th. ओके, ज्याला 12वी नंतर जर इंजिनियर बनायचं असन तर त्याच्यासाठी नाही का 12वी नंतर त्याच्यासाठी नाही का तुम्हाला म्हणजे जे परीक्षा देणं पडते. चला, द एक्झाम टेस्ट अ स्टुडंट नॉलेज ऑफ. एक्झाम हे कोणकोणत्या भाषेचं, कोणकोणत्या सब्जेक्टचं तुमचं नॉलेज टेस्ट करते. सगळ्यात पहिला आहे फिजिक्स. ओके, खूप चांगलं फिजिक्स करा, खूप सारे न्यूमेरिकल आहे, कॉन्सेप्ट आहे. अरे मजा येते यार शिकण्यामध्ये, तर आनंद घेऊन शिका. असं नाही का नाही फिजिक्स आहे टफ आहे, अरे काही टफ नाही, मजा येते सगळं. ओके, केमिस्ट्री इज नॉट दॅट मच हार्ड बट कॉम्प्लेक्स सब्जेक्ट. ओके, मॅथमॅटिक्स, मॅथ तर सगळ्याच स्ट्रॉंगच राहते. ओके, आणि नसन तर करून घ्या, खूप चांगले चांगले टीचर अवेलेबल आहे मॅथसाठी, पाहून घ्यायचं. जेई इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. तर हे तीन सब्जेक्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. लक्षात ठेवा, आबाळ गरजत आहे, पण तुम्हाला काळजी नको करा, हा व्हिडिओ आता मी बनवूनच टाकेन पूर्ण. ओके, जेई इज डिवाइड इंटू 2 स्टेज. पहिला कोणता आहे, जेई मेन. लक्षात ठेवा काय, जेई मेन. आणि दुसरा कोणता आहे, जेई ऍडव्हान्स. ओके, जेई या 2 टर्म मध्ये होते. पहिला आहे जेई मेन आणि जेई ऍडव्हान्स. जसं युपीएससी नाही प्री अँड मेन, तशाच प्रकारे जेई मेन आणि दुसरा आहे जेई ऍडव्हान्स. स्टुडंट मस्ट फर्स्ट क्वालिफाय जेई मेन बिफोर दे अपियर फॉर जेई ऍडव्हान्स. जेई मेन त्यांना आधी क्वालिफाय करणं पडते. लक्षात ठेवा, स्टुडंटला पहिलं जेई मेन क्वालिफाय करणं पडेल, देन दे विल बी एबल टू अपियर जेई ऍडव्हान्स. ओके, ते कुठं अपियर राहिल्या म्हणजे ठरण कुठं अपियर राहू शकते ते जेई ऍडव्हान्स. तिथं राहण्यासाठी तुम्हाला काय क्लिअर करणं पडेल, जेई मेन. एवढं तर डाऊट क्लिअर झालाच असेल तुमचा. चला, समोर लक्ष द्या. काय म्हटलं आहे तर कंडक्टिंग ऑथॉरिटी. हे काय काही घेणं देणं नाही. बघा काय तर जेई मेन कंडक्टेड बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी. हे NTA ज्यांना हे ना मागं आता सुद्धा खूप मोठा लफडा झाला होता, तर हेच होय, हे सुद्धा तेच करते. ओके, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेई मेन कंडक्ट करते. ओके, कंडक्टेड बाय. ओके, आणि त्याच्यामध्ये 3च सब्जेक्ट राहते, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. नॅशनल टेस्टिंग अकॅडमी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे जेई मेन कंडक्ट करत असते. ओके, होप तुमचं क्लिअर होत असेल. जेई ऍडव्हान्स कोण कंडक्ट करते, वन ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. IITचे कॉलेज जे आहे, जे जेई मेनची एक्झामिनेशन नाही का कंडक्ट करत असते एव्हरी इयर ऑफ द रोटेशनल बेसिस अंडर द गायडन्स ऑफ द जॉईंट ऍडमिशन बोर्ड. जॉईंट ऍडमिशन बोर्डच्या गायडन्स मध्ये IIT कंडक्ट करते जेई ऍडव्हान्स एक्झामिनेशन. ओके, तेवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, जेई मेन जे आहे ते नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते आणि जेई ऍडव्हान्स कोण कंडक्ट करते, IITचे कॉलेज. मोस्ट ऑफ द स्टुडंट इथपर्यंत धकतच नाही, सांगतो. ओके, काऊन नाही जात ना, आपल्या गावातले पोट्टे तर जातच नाही. पण काऊन नाही जात, कारण की ते बराबर प्रॉपरली त्याचा बेस वगैरे क्लिअर राहत नाही. ओके, त्यांची म्हणजे खऱ्या अर्थानं बोलतो म्हणलं ना तर त्यांची लायकीच नाही राहत का सायन्स घेण्याची, बट ते घेते. ओके, का बरं घेते माहित नाही, कोण त्याला घेण्यासाठी प्रवृत्त करते आणि का नाही ते राहतेच म्हणा. सगळ्याला वाटते का आमचं पोरगं चांगलं शिकलं पाहिजे, दॅट्स वाय. पण एक मेन कारण सांगू का बरं अपियर नाही होऊ शकत जेई ऍडव्हान्सले, कारण की टीचर नाही माझ्यासारखे. जेव्हा मी येईन ओके या फील्डमध्ये, तर तुम्ही का म्हणजे आपल्या गावातलेच, आपल्या खेड्या गावातलेच पोरं नाही का जेई ऍडव्हान्ससाठी जाईन, पाहिजे का नाही 2 वर्षानंतर. चला, मग एक्झाम फ्रिक्वेन्सी पाहू आपण. जेई मेनची कंडक्ट ट्वाइस अ इयर. लक्षात ठेवा, जेई मेन वर्षातून 2 डाव होते. किती डाव, 2 डाव. ओके, जानेवारी सेशन राहते आणि एक राहते एप्रिल सेशन. क्लिअर झालं. जेई मेन जे आहे कंडक्ट ट्वाइस अ इयर, जानेवारी सेशन आणि दुसरं कोणतं आहे, एप्रिलचं सेशन. ओके, आणि जेई ऍडव्हान्स जे आहे ते वर्षातून 1 डाव होते. क्लिअर झालं. जेई मेन आहे जे 2 डाव कंडक्ट करते आणि जेई ऍडव्हान्स आहे ते 1 डाव कंडक्ट करते. ह्या 2 डाव पैकी तुम्ही ना 2 वेळाचा फॉर्म भरला ना, ज्या सेशन मध्ये तुम्हाला जास्ती मार्क भेटले ते कंडक्ट म्हणजे कन्क्लूड केल्या जाते, ते म्हणजे ऍक्सेप्ट केल्या जाते. ओके, जास्ती मार्क ज्याच्यामध्ये भेटले, पहिल्यामध्ये जास्ती भेटले, दुसऱ्यामध्ये कमी भेटले तर पहिल्याचे धरले जाईल, दुसऱ्यामध्ये जास्ती भेटले तर दुसऱ्याचे धरले जाईल. पण लक्षात ठेवा, जेई ऍडव्हान्स आहे ते वर्षातून फक्त 1च डाव होते, बिकॉज हे महत्वाची एक्झामिनेशन आहे. जेई मेन इज युजली कंडक्टेड ट्वाइस इयर व्हाईल द जेई ऍडव्हान्स इज कंडक्टेड वन्स इयर. ओके, तर इथं काय म्हटलंय का, जेई जे आहे, जेई मेन जे आहे हे कंडक्ट करते 2 वर्षानं. ओके, 2 वेळा, वर्षातून 2 वेळा. आणि त्याच्यानंतर जेई ऍडव्हान्स जे आहे हे जेई ऍडव्हान्स कंडक्ट करते वर्षातून
एक वेळा. ओके चला, क्लिअर झालं असेल तुम्हाला. समोर लक्ष द्या, जेई मेन वर्सेस जेई एडव्हान्स. आता आपण याच्यामध्ये फरक पाहून घेऊ काय काय आहे. तर जेई मेन आणि जेई एडव्हान्स पूर्ण क्लिअर करून घ्या. ओके, नाही समजलं तर विचारा, आपण पुन्हा व्हिडिओ बनवू. ओके, वेळ लागते तर काय झालं पण बनवू. जेई मेन असते फर्स्ट स्टेज. ओके, जे कंडक्ट करते, कोण कंडक्ट करते? NTA, नॅशनल टेस्टिंग अकॅडमी. हे वर्षातून 2 वेळा होते. कोणचा? जानेवारी सेशन. दुसरा कोणचा आहे? एप्रिल सेशन. आणि मग त्याच्यानंतर लक्ष द्या, जेई मेन जर पास केला आपण ना, ओके, जेई मेन जर पास केलं तर आपल्याला ऍडमिशन कुठे होते? NITs, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यानंतर GFTI म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूशन, समथिंग काइंड ऑफ दिस. ओके, तर हे ह्या सगळ्या याच्यामध्ये नाही का ऍडमिशन होते जेई मेन दिल्यानंतर. कशानं? जेई मेन दिल्यानंतर. असं नाही का मेन दिल्यानंतर होते, रँक सुद्धा मॅटर करते, पर्सेंटेज सुद्धा मॅटर करते. चला, एनीवन मीटिंग एलिजिबिलिटी कॅन अपीअर. ओके, लक्ष द्या, म्हणजे कोणी पण नाही का जेई मेन देऊ शकते, त्यानं सायन्स दिलेला आहे. चला, सायन्स केलेला आहे. जेई एडव्हान्स सेकंड स्टेज राहते, कंडक्टेड बाय IIT. कोण कंडक्ट करते? IIT. लक्षात ठेवा यार, कोणीतरी लागा यार, IIT तर बना. गावातलं कोणतरी, खूप कमी पोरं आहे बरं. IIT नाही आहे का? बोटावर मोजण्या जोगते का? आहेच नाही. ओके, लवकर मला माहित आहे तुम्हाला समजत नाही ना, मी तुम्ही काळजी नको करा. मच मोर डिफिकल्ट, हे थोडीशी कठीण राहते. ओके, जास्ती कठीण नाही राहते, एवढी काही बाप लेवलची काही आहे नाही. ओके, आपण एकदम इझिली मक्खम टाईप नाही का सॉल्व्ह करू शकतो, जर तुमच्यामध्ये गट्स असेल तर इझिली. ओके, ऍडमिशन टू IITs. बघा, IITs कंडक्ट करते ऍडव्हान्स, आणि इथून फक्त IIT ला ऍडमिशन होते. कुठं होते? IIT ला. इकडे पण होते, कारण की नाही का क्वालिफाय खूप सारे जण करते, रँक मॅटर करते. ओके, ते तुम्हाला नंतर सांगेल. ओनली टॉप क्वालिफायर्स ऑफ जेई मेन कॅन अपीअर. ओके, लक्ष द्या, जेई मेनचे जे टॉप क्वालिफायर आहे तेच अपीअर राहू शकते जेई एडव्हान्स साठी. ना जेई मेन साठी कोण अपीअर राहू शकते? ज्यांना 12वी सायन्स केलं ते. ओके, चला, जेई मेन करा, क्वालिफाय करा, जेई एडव्हान्स द्या, मग IIT मध्ये ऍडमिशन घ्या. समजलं तुम्हाला? ओके, एकदम सोपी आहे. काय? जेई मेन द्या, क्वालिफाय करा, जेई ऍडव्हान्स द्या, IIT मध्ये ऍडमिशन करा. बहुत जबरदस्त लाईफ राहते, बहुत जबरदस्त. म्हणजे एक प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये जाणं, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर जे पॅकेज वगैरे भेटणं किंवा काही आहे, हे खूप चांगलं होते. बघा, याच्यासाठी पॅकेजसाठी तर कधी अभ्यास करायचा नाही. अभ्यास करायचा राहिला तर आनंदासाठी करा, शिकण्यासाठी करा. अभ्यास आनंद आहे. ओके, अभ्यास आनंद आहे. नवीन गोष्टी शिका, प्रेशराईज होऊन करायचं नाही का? नाही बा मला एवढं प्रेशर आलं सारखं वाटत आहे ना, मी करत आहो. बिलकुल नाही वाटलं नाही करायचं. ओके, खूप सारे पोरं नाही का वाईट गोष्टीकडे जाते, जसं नीटसाठी किती सारे 12 पोट्टे मेले. ओके, तर असं व्हायला नाही पाहिजे. तेवढा मोठा आकडा जे मरून जाते. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये तर मी तेवढंच म्हटलं होतं. आता पुन्हा खूप सारे मेले, न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं. असं काही जायचं नाही, एकदम सोपी आहे. काय म्हटलं? जेई मेन द्या, क्वालिफाय करा, जेई ऍडव्हान्स द्या, IIT मध्ये ऍडमिशन घ्या. चला, समोर लक्ष द्या, काय म्हटलं इथं? हु कॅन अपीअर फॉर जेई? स्टुडंट शुड पास ऑर अपीअर इन क्लास 10. ओके, जेई मेन साठी कोण अपीअर होऊ शकते? तर स्टुडंट शुड पास ऑर अपीअर इन क्लास 12. म्हणजे एखादा जो विद्यार्थी आहे, ह्या विद्यार्थी नाही का 12वी मध्ये नाही का तो राहिला पाहिजे, किंवा पास तरी झाला पाहिजे. पास झालं होणं गरजेचं आहे. ओके, पास व्हा 12वी, त्याच्यानंतर जेई मेन देऊ शकता. सब्जेक्ट कोणकोणचे इन्क्लूड असते त्याच्यामध्ये? तेच फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. मस्ट मीट द एलिजिबिलिटी रूल फॉर द ऍडमिशन इयर, इन्क्लुडिंग लिमिट्स ऑन अटेम्प्ट्स अँड क्वालिफाईंग इयर. लक्ष द्या, लिमिट्स इथं दिलेली आहे. ओके, लिमिट्स म्हणजे काय होते? तर बघा, मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगत आहो, ज्याच्यामध्ये आपल्याला इथं बघायचं आहे की तुम्ही जर जेई मेन देत असाल, काय जेई मेन देत असाल, तर तुमच्यापाशी 3 चान्सेस राहते. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये तुम्ही जेई मेन देऊ शकता 12वी नंतर 3 वर्षामध्ये. किती? 12वी नंतर 3 वर्षामध्ये. तर एका वर्षामध्ये 2 वेळा देऊ शकता, जानेवारी आणि एप्रिलमध्ये. बरोबर आहे. आणि म्हणजे 3 वर्षाचे किती झाले? 6 डाव तुम्ही नाही काय जेई मेनची एक्झामिनेशन देऊ शकता. बट व्हॉट अबाउट जेई ऍडव्हान्स? जेई ऍडव्हान्स नाही का फक्त तुम्ही फक्त 12वी नंतर किंवा जेई मेन झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स साठी जर सिलेक्ट नाही झाले IIT साठी, आणि तुम्ही जर म्हटलं का मी पुन्हा जेई ऍडव्हान्स देतो, तर तुम्ही फक्त 2 कॉन्झिक्युटिव्ह इयर मध्ये देऊ शकता. म्हणजे जेई ऍडव्हान्स देण्यासाठी 2 वर्ष राहते, आणि मेन देण्यासाठी 3 वर्ष राहते. लक्षात ठेवा. ओके, 2 डाव ऍडव्हान्स देऊ शकता आणि 3 डाव मेन देऊ शकता. बेसिकली आपल्या म्हणजे एरियामधले जेवढे पण स्टुडंट लोक आहे ना, ते ह्या लेवल पर्यंत जात नाही. दे अपीअर फॉर जेई मेन बट नॉट क्वालिफाय. मोस्ट ऑफ द स्टुडंट और 99.99% रुरल इंडिया स्टुडंट आर नॉट क्वालिफाय द जेई मेन एक्झामिनेशन. अँड त्याच्यामुळं काय होते की जेई मेनच क्वालिफाय नाही केले तर आपण याला अपीअर नाही होऊ शकत जेई ऍडव्हान्स साठी. ओके,
ओके, तर ते गोष्ट पहिलं तर समजून घ्या, माइंड प्रिपेअर करा का तुम्ही करू शकता, तर तुम्ही करू शकता, मेहनत केल्यावर सगळं काही पॉसिबल आहे. ओके, मस्ट मीट द एलिजिबिलिटी रूल फॉर द ऍडमिशन इयर इंक्लुडिंग लिमिट्स अटेम्प्ट्स. ओके, लिमिट्स आहे, अटेम्प्ट्स आहे, तुम्हाला सांगितले. ओके, अँड क्वालिफाईंग इयर वगैरे सांगितले. 3 वर्ष तुम्ही मेनसाठी नाही का येऊ शकता. 12वी झाल्यानंतर 3 वर्ष तुम्ही जेई मेनसाठी प्रिपरेशन करू शकता आणि फक्त 2 वर्ष कशासाठी, जेई ॲडव्हान्ससाठी तुम्ही प्रिपेअर करू शकता, त्याच्यावर तर नाही, लक्षात ठेवा. चला, ह्या खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता. आता पाहू सब्जेक्ट इन जेई. पाहू जेई कंटेन ओनली 3 सब्जेक्ट. कोणकोणचे? 3. फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. का कंटेन करते? फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ. जर तुम्हाला जर वाटत असेल का नाही बाबा मला बायोलॉजी नाही पाहिजे, नाही तर जसं आपण नीटसाठी नाही का आपल्याला मॅथ नाही पाहिजे तर मॅथ ड्रॉप करू शकतो, तसं इथं पण बायो ड्रॉप करू शकतो. तो इथं बायो ड्रॉप करून द्यायचा आणि शिकायचं समोर. ओके, जेई कंटेन ओनली 3 सब्जेक्ट. जेई मध्ये किती सब्जेक्ट येते? 3. पहिला कोणता आहे? फिजिक्स. दुसरा कोणता आहे? केमिस्ट्री. तिसरा कोणता आहे? मॅथ. ओके, फिजिक्स मध्ये कोणकोणचे टॉपिक इंक्लूड होते? मेकॅनिक्स आहे, फ्लुइड मेकॅनिक्स वगैरे बहुत जबरदस्त टॉपिक आहे. ओके, सरफेस टेन्शन वगैरे याच्यामध्ये येते. इलेक्ट्रिसिटीचं तर सगळं येणारच आहे, हे सगळे इलेक्ट्रिसिटीवर चालू आहे, ते पण येते. मॅग्नेटिझमचा पण टॉपिक खूप चांगला आहे, मला खूप चांगलं वाटते असं शिकवताना. ओके, अँड मॉडर्न फिजिक्स मध्ये जे नाही का दे आर टॉकिंग अबाउट द क्वांटम अँड मॉडर्न मध्ये तेच येते ना, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रिसिटी मॉडर्न फिजिक्स मधलेच आहे, सेमी कंडक्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. अँड ऑप्टिक्स. ओके, ऑप्टिक्स सुद्धा नाही का याचा पार्ट आहे, वेव्ह ऑप्टिक्स, रे ऑप्टिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फिजिक्स मध्ये येते. केमिस्ट्रीमध्ये काय ते फिजिकल केमिस्ट्री आहे, मेटलर्जी वगैरे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, कार्बन कंपाऊंड वगैरे वगैरे बढिया आहे, मस्त मजा येते शिकायला. अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ऑल्सो इंक्लुडिंग केमिस्ट्री. ओके, देन आहे मॅथमॅटिक्स इंक्लूड अल्जेब्रा, कॅल्क्युलस, न्यूटनवाला कॅल्क्युलस, नवीन ब्रांच, कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेट जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, वेक्टर अँड प्रोबॅबिलिटी तर सिम्पलच आहे, सिंपल आहे सगळ्यापेक्षा, पण एवढे लक्षात ठेवा, अल्जेब्रा आहे, कॅल्क्युलस आहे, जो कोऑर्डिनेट जिओमेट्री आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, वेक्टर आहे, हे सगळे सब्जेक्टचे तुम्हाला टॉपिक आहेत, हे तुम्हाला म्हणजे अभ्यास करणं पडेल जेई साठी. ओके, समजलं काय अभ्यास करायचा आहे तुम्हाला? फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री, तिसरा मॅथमॅटिक्स. फिजिक्स मध्ये माहित पडलं मेकॅनिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, मॉडर्न फिजिक्स, ऑप्टिक्स. ओके, केमिस्ट्री मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, नॉनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अँड देन मॅथमॅटिक्स मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? अल्जेब्रा, कॅल्क्युलस, कोऑर्डिनेट, जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री, वेक्टर अँड प्रोबॅबिलिटी. एवढं तुम्हाला अभ्यास करणं पडेल, जास्ती काही टॉपिक आहे नाही रे, थोडेसे आहे, तुम्ही पाहून घ्या, करून घ्या, एकदम इझी आहे. ओके, तर हे 3 फक्त अवेअर व्हा, मग जेव्हा शिकण्याची बारी येईल तेव्हा तुम्ही शिकून घ्या. चला, एक्झाम मेन, जेई मेन आणि एक्झाम पॅटर्न पाहू आपण. मोड कोणता आहे? कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम होते. जेई मेन आपण पॅटर्न पाहणार कसं आहे, ऑनलाईन एक्झाम होते, कॉम्प्युटरनं माऊसनं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ड्युरेशन 3 घंटे. टोटल क्वेश्चन राहते 75 क्वेश्चन राहते, लक्षात ठेवा. ओके, ते नीटमध्ये 180 होते आणि याच्यावर 4 मार्क राहते, म्हणजे प्रत्येकी क्वेश्चनवर 4 मार्क. फिजिक्सचे किती आहे? 25 क्वेश्चन. केमिस्ट्रीचे किती आहे? 25 क्वेश्चन. मॅथमॅटिक्सचे किती आहे? 25 क्वेश्चन. प्रत्येकी 4, 300 मार्काचा पेपर. ओके, include multiple choice question, MCQ, numerical value question based on the current exam pattern. Okay, numerical value question based on the current exam pattern. इथं म्हटलं आहे बघा, मार्क्स डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग राहते, मी तुम्हाला समोर सांगतोच. ओके, इन्क्लूड मल्टिपल चॉईस, याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण राहते. न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन खूप सारे राहते बेस्ड ऑन द करंट एक्झाम पॅटर्न. हे याचा अर्थ काय होते तुम्हाला समोर कळत. त्याच्यानंतर मार्क्स डिस्ट्रीब्युशन अँड मार्किंग स्कीम, वन ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक आहे, पॉइंट आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओमध्ये जर बनून असन, ओके, तर हे प्लीज ऐका, खूप कामाचं आहे सांगत आहो मी. मार्क्स डिस्ट्रीब्युशन अँड मार्किंग सिस्टम आपण पाहत आहोत. मार्क्स डिस्ट्रीब्युशन राहते, सब्जेक्ट राहते फिजिक्स, केमिस्ट्री मार्क. ओके, फिजिक्स किती? 25 मार्काचा. केमिस्ट्री किती? 25 मार्काचा. मॅथ किती? 25 मार्काचा. ओके, धन्यवाद. मग त्याच्यानंतर बघा, प्रत्येकी 4 मार्क आहे, तर नाही का 25 100, 25 100, 25 100, 3 याचे झाले 300 मार्काचा पेपर, 300 मार्काचा पेपर झाला. मार्किंग स्कीम आहे, करेक्ट आन्सर राहिले तर 4+ भेटते, लक्षात ठेवा. इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे, रॉंग आन्सरला -1 चालला जाते ना, अनअटेम्प्ट क्वेश्चनला 0 मार्क. आता इकडे लक्षात ठेवा, इतका म्हणते न्यूमेरिकल क्वेश्चन फॉलो द मार्किंग रूल स्पेसिफाईड फॉर द करंट इयर क्वेश्चन पेपर. इथं काय आहे का, निगेटिव्ह मार्किंग तर राहते, बट न्यूमेरिकल क्वेश्चन जे राहते त्याच्यावर निगेटिव्ह मार्किंग अप्लाय होत नाही, लक्षात ठेवा हा पॉइंट. का म्हटलं, जो न्यूमेरिकल क्वेश्चन राहते त्याच्यावर निगेटिव्ह मार्किंग ह्या वर्षीपासून बंद करण्यात आली आहे. आणि जेईचा जो राहते ना, त्याच्यासाठी तुमचे जेवढे पण टीचर लोक राहते किंवा काही राहते त्याच्यासोबत कन्सल्ट करत राहा.
करायचं, त्याच्याशिवाय समजणार नाही. पण ह्या वर्षीनुसार न्यूमेरिकल क्वेश्चनवरचे निगेटिव्ह मार्किंग कॅन्सल करण्यात आली. मी जसं वाचलं इकडे तिकडे इंटरनेटवरून, खूप सारी मेहनत केली आहे, मी बुक पण लिहिला आहे इथं. ओके, तर खूप मोठी स्क्रिप्ट वगैरे तयार केली होती. तर तुम्ही समजून घ्या की याच्यावर बघा, जेई मेनमध्ये बराबर असले तर 4 मार्क, चुकला तर 1 मार्क, नाही अटेम्प्ट केला तर 0 मार्क. क्लिअर झालं. आता पण जर तुम्ही जर मॅथचा न्यूमेरिकल सेक्शनचा एखादा म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं किंवा ते एक्झाम्पल करण्याचा प्रयत्न केला आणि ते चुकलं तर त्याच्यावर सुद्धा तुमचे मार्क कटणार नाही. होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. चला, जेई ऍडव्हान्स एक्झाम पॅटर्न कसा राहते पहा. जेई ऍडव्हान्स इज मच मोर डिफिकल्ट दॅन मेन. ओके, जेई मेन पेक्षा जेई ऍडव्हान्स थोडासा कठीणच राहणार. ऑब्वियस रिझन आहे, ओनली फॉर द स्टुडंट हु क्वालिफाय जेई मेन. ओके, जेई ऍडव्हान्स कोण देऊ शकते? तेच देऊ शकते जे जेई मेन क्वालिफाय करते. 2 कंपल्सरी पेपर ऑन द सेम डे. ओके, 2 कंपल्सरी पेपर होते. एकाच दिवशी किती पेपर होते? 2 कंपल्सरी पेपर होते. लक्षात ठेवा, जेई ऍडव्हान्सचे 2 कंपल्सरी पेपर होते. नाही माहित होतं ना? माहित झालं ना? तर लाईक करून द्या. ओके, चला. पॅटर्न कॅन चेंज फ्रॉम इयर टू इयर. आता बघा, पॅटर्न मे बी चेंज फ्रॉम इयर टू इयर. म्हणून म्हणतो कन्सल्ट करायचं. तुम्ही खूप सारे पैसे वगैरे देता किंवा अरे कोणाला विचारलं नाही विचारलं चालते. आजकाल इंटरनेटवर खूप काही अवेलेबल आहे. ओके, तुम्ही तिथून सुद्धा सगळ्या गोष्टी पाहू शकता. ओके, पॅटर्न कॅन चेंज फ्रॉम इयर टू इयर. एका इयर पासून दुसऱ्या इयर पर्यंत पॅटर्न काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. चला, समोर लक्ष द्या. जेई क्वेश्चन अँड जेई क्वेश्चन टाइप्स अँड मार्किंग स्कीम पाहू आपण. लक्ष द्या, जेई क्वेश्चन टाइप आणि मार्किंग स्कीम जेई ऍडव्हान्सची सांगत आहोत. कोणाची सांगत आहोत? ऍडव्हान्सची सांगत आहोत. आणि मला माहिती आहे तुम्ही क्वालिफाय करू शकता जेई मेन, आणि करताच तुम्ही. काऊन नाही करत? सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. आता लक्ष द्या, टाइप्स ऑफ क्वेश्चन आपण पाहू. काय येतं? मल्टिपल चॉईस क्वेश्चन येते. ओके, पहिला एमसीक्यू. दुसरं काय? न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन येते. न्यूमेरिकल काही व्हॅल्यू देईन त्याच्यावर बेस क्वेश्चन येणार आहे. त्याच्यानंतर काय? मॅच द फॉलोइंग मे बी येऊ शकते, ते पण येतेच. ओके, मल्टिपल करेक्ट आन्सर. ओके, मल्टिपल करेक्ट आन्सर येईन, त्याच्यापैकी एक चुकीचं ओळखणं पडत ठेवायला. पॅरेग्राफ बेस क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये येते. ओके, बघा हा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओ नाही का, असं नाही का ज्या पोराला सगळी इन्फॉर्मेशन माहिती आहे बा, असं नाही. त्या पोरासाठी ते जे पण विद्यार्थी ज्यांना झिरो नॉलेज आहे किंवा जे पण आई वडील ज्यांना माहीत नाही का, त्यांना वाटते का त्यांच्या मुलांनी हे एक्झामिनेशन दिली पाहिजे, तर ते तुमच्यासाठी आई वडिलांसाठी म्हणा किंवा लहान मुलांसाठी, गावखेड्यातल्या किंवा अशा स्मॉल टाउनर स्टुडंटसाठी नाही का हा व्हिडिओ आहे, जो आय नो का सगळ्याच विद्यार्थ्यांना, सगळ्या स्टुडंटला बेनिफिशियल होणार आहे. ओके, चला आता आपण मार्किंग स्कीम इन ऍडव्हान्स पाहू. आपण काय येतं? पार्शियल मार्किंग अँड निगेटिव्ह मार्किंग राहते. पार्शियल म्हणजे अर्धवट. ओके, हे तुम्हाला अर्धा मार्क देऊ शकते किंवा 1 मार्क देऊ शकते. लक्षात ठेवा, मार्किंग स्कीम पार्शियल मार्क्स अँड निगेटिव्ह मार्किंग आर अवेलेबल, म्हणजे त्याच्यामध्ये राहते कुठं? ऍडव्हान्स मध्ये. पार्शियल म्हणजे अर्धवट किंवा निगेटिव्ह, कमी करून टाकन किंवा 4 पैकी 2 देईन किंवा 4 पैकी -1 पण देऊ शकते. लक्षात ठेवा, इथं पार्शियल मार्किंग येते. ऍडव्हान्स मध्ये जर समजा 4 मार्काचा एक क्वेश्चन आहे, मी सॉल्व्ह केला, तो सॉल्व्ह केला आणि जर समजा चुकला तर त्याच्यावर मला पार्शियल मार्क, म्हणजे तेवढाही नाही चुकला आणि काही प्रमाणातच चुकला तर समजा त्याच्यावर मला नाही का 2 मार्क भेटू शकते, म्हणजे पार्शियल अर्धवट झाले, त्याच्यावर मला 0 पण भेटू शकते, और इवन दो त्याच्यावर मला निगेटिव्ह मार्क सुद्धा भेटू शकते. लक्षात ठेवा. ओके, रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली. आता मी काय म्हटलंय का, पॅटर्न एक म्हणजे वर्षानुवर्ष चेंज होते. जेव्हा इंस्ट्रक्शन भेटते ना तेव्हा केअरफुली रीड करून टाका, किंवा नाही का पहिलंच गोष्टी लीक होऊन राहते का, पेपर कसा येईन किंवा काय कसा येईन, तर ह्या सगळ्या गोष्टी पहिलंच अवेअर होऊन जा. ओके, अदरवाईज नाही का ऍडव्हान्स साठी नाही का तुम्हाला थोडासा खूप कठीणाईचा सामना करणं पडेल. चला, व्हॉट हॅपन आफ्टर जेई. जेई झाल्यानंतर काय होते तुम्हाला, आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असन. पार्शियल मार्किंग बद्दल मला थोडासा डाऊट होता का तुम्हाला समजणार का नाही म्हणून. ओके, पार्शियल मार्किंग स्कीम जेई मेन मध्ये नाही राहत. ओके, जेई मेनचं काय सांगितलं होतं मी, जेई मेन मध्ये काय असते की बराबर असले तर 4 मार्क, चुकलं तर 0 मार्क, सॉरी चुकलं अटेम्प्ट नाही केलं तर 0 मार्क, चुकलं तर -1 मार्क. पण न्यूमेरिकल बेस क्वेश्चनवर काय राहते, मार्क 0च राहते जर चुकला तर. जेई मेन साठी पण व्हॉट अबाउट जेई ऍडव्हान्स बराबर राहिले तर 4 मार्क, आणि याच्यामध्ये पार्शियल मार्किंग सुद्धा इन्क्लूड राहते. -2 देऊ शकते, -1 देऊ शकते, किंवा कोणकोणच्या बाबतीत काय होते, कोणकोणच्या क्वेश्चनच्या बाबतीत -2 सुद्धा देऊ शकते. ओके, लक्षात ठेवा. चला, झालंच आहे, आता थोडंसंच राहिलं आहे. व्हॉट हॅपन आफ्टर जेई. जेई म्हणतं फक्त पर्सेंटाईलचा एक कॉन्सेप्ट राहिला, समजून घ्या, सगळं बरोबर होऊन जाते. आफ्टर जेई मेन, काउन्सिलिंग थ्रू द JOSSA जॉईंट सीट अलोकेशन ऑथॉरिटी. ओके, ऍडमिशन कॅन बी ऑफर्ड टू. ओके,
यांच्या काउन्सिलिंग मार्फत आपण ऍडमिशन NIT JEE मेन झाल्यानंतर जर चांगली रँक राहिली तर NIT IIT GFIT तिघाचाही मिनिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि JEE ऍडव्हान्स जर क्वालिफाय केले तर त्याच्या JOSSA काउन्सिलिंगच्या अंडरमध्ये आपल्याला काय मिळते, IITs वेगवेगळे IITचे कॉलेज, IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT कानपूर, IIT खरगपूर, IIT काय होईल माहित नाही, अँड अदर IIT अक्रॉस इंडिया. सगळेचे सगळे अक्रॉस इंडियामध्ये नाही का जेवढे पण IITचे कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये JEE ऍडव्हान्स ची एक्झामिनेशन दिल्याबद्दल आपल्याला काय होऊ शकते, आपला ऍडमिशन होऊ शकते. चला समोर लक्ष द्या. झालं साहेब आपला व्हाय JEE सो डिफिकल्ट. बघा कॉम्पिटिशन जवळजवळ 10 ते 15 लाख पोरं नाही का काय होते JEE मेनले अपियर होते, JEE मेनले अपियर होते. क्वालिफाय किती होती JEE मेनची आपण अप्रॉक्स आकडा घेऊन पाहू. बघा 15 लाख पोरं JEE मेनले अपियर होते. अप्रॉक्स आकडा घेतला 13.1 लाख पोरं ह्या वेळेस झाले होते. 10 ते 15 लाखाने घेतलं 2.5 लाख पोरं नाही का क्वालिफाय होते शिद्या हातानं. 2.5 लाख पोरं क्वालिफाय होते. त्या 2.5 लाख पैकी येते समजा 2 लाख पोरं नाही का JEE ऍडव्हान्स देते. 50,000 माहित नाही काऊन नाही देत. ओके मग JEE ऍडव्हान्स दिली. JEE ऍडव्हान्स मधून नाही का समजा 2 लाखापैकी 50,000 नाही का क्वालिफाय होते. काय JEE मेन सॉरी JEE ऍडव्हान्स. आणि JEE ऍडव्हान्स क्वालिफाय झाल्यानंतर फक्त 18,000 सीट राहते. कुठं जे IITच्या कॉलेजमध्ये. कुठं राहते IITच्या कॉलेजमध्ये. समजलं. 10 लाख JEE मेनले होते समजा 10 ते 15 लाख. त्याच्यापैकी 2.5 लाख का झाले JEE मेन क्वालिफाय झाले. त्याच्यापैकी का झालं की फक्त 2 लाख JEE ऍडव्हान्सच्या पेपरले गेले. त्याच्यापैकी फक्त 50,000 सिलेक्ट झाले म्हणजे क्वालिफाय झाले. त्याच्यापैकी फक्त 18,000 जागा राहते कुठं IITच्या कॉलेजमध्ये. ओके चला लक्ष द्या. ओनली स्मॉल पर्सेंटेज क्वालिफाय द JEE ऍडव्हान्स. खूप स्मॉल पर्सेंटेज राहते जो JEE ऍडव्हान्स क्वालिफाय करते. व्हेरी फ्यू गेट ऍडमिशन इनटू IITs. ओके खूप कमी नाही का पोरं IITs साठी ऍडमिशन घेऊ शकते. स्टुडंट नीड टू स्ट्रॉंग कॉन्सेप्ट. आता जर तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे तर लक्ष द्या. स्टुडंट नीड टू स्ट्रॉंग कॉन्सेप्ट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. रेग्युलर प्रॅक्टिस करा, अभ्यास करा, गुड टाइम मॅनेजमेंट वगैरे करा. टाइम मॅनेजमेंट सांगू एक गोष्ट. ओके थोडासा व्हिडिओच्या इकडे येऊन सांगतो. टाइम मॅनेजमेंट करायचं राहिला आणि सांगतो ना बाकीच्या गोष्टीसाठी टाइम काढायचा आणि पूर्ण वेळ अभ्यास करायचा. सगळ्या गोष्टी बरोबर होते. हेच आहे कन्सिस्टंट राहा. वन ऑफ इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी राहा. 2-4 घंटेच अभ्यास करा पण डेली करा. 2-4 घंट्यानं तर काय होत नाही. 10-12 घंटे करणंच पडते ऍडव्हान्ससाठी. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आली पाहिजे अँड अदर IITs ओके प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल वगैरे तुम्हाला आली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं काय होते तुम्ही अपियर होऊ शकता JEE ऍडव्हान्ससाठी. चला समोर लक्ष द्या. काय म्हटलं JEE रँकिंग सिस्टम अँड पर्सेंटाईल झालंच आहे. अंडरस्टँडिंग पर्सेंटाईल रँकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऍडमिशन इन इंजिनिअरिंग कॉलेज बेस्ड ऑन दिस कोर्सेस. पर्सेंटाईल अँड रँक सांगत आहोत. पर्सेंटाईल म्हणजे काय होते बघा. व्हॉट इज पर्सेंटाईल? अ पर्सेंटाईल शो हाऊ मेनी स्टुडंट स्कोर्ड इक्वल टू और लेस दॅन इन द एक्झामिनेशन. पर्सेंटाईल्स म्हणजे काय होते का तुम्ही किती टक्के मुलांपैकी बेटर परफॉर्म केलं. ओके सपोज आपण लेट सपोज एक एक्झाम्पल घेऊ. सपोज 100 पोरांना IITची मेन एक्झामिनेशन दिली. क्लिअर झालं. 100 पोरांना IITची मेन एक्झामिनेशन दिली. आता मेन एक्झामिनेशन मध्ये 100 पोरं होते. तुम्हाला जर समजा 90% म्हणजे तुम्हाला समजा 90 मार्क होते आणि 90 मार्क होते तर तुम्ही त्या 90 जणांपैकी नाही का जास्ती मार्क घेतले. म्हणजे 90 नाही 80 मार्क होते म्हणा. पण त्या 90 जणांपैकी जर तुम्ही 80 मार्क जर जास्ती घेतले तुमचे 80 मार्क जर त्या 90 जणांपैकी जर जास्ती असले तर तुमचे पर्सेंटाईल होईल 90%. यू परफॉर्म better than 90% student. That's why your percentile will become a 90 percentile. ओके क्लिअर झालं. म्हणजे किती टक्के पोरांपैकी तुम्ही चांगले मार्क घेता त्याला नाही का पर्सेंटाईल असं म्हटल्या जाते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असं. चला मग इट इज नॉट युअर पर्सेंटेज ऑफ मार्क्स. ओके हे तुमचे पर्सेंटेज किंवा मार्क्स राहते का नाही राहत. ओके चला तर बघा लक्ष द्या. जर सिंपल वर्ड मध्ये जर तुम्हाला समजतो म्हटलं पर्सेंटाईल काय पर्सेंटाईल जर समजतो म्हटलं तर काय आहे. जर समजा तुम्ही जर 90 स्टुडंट पेक्षा जर 100 मार्काचा जर एखादा पेपर राहिला आणि तुम्ही 90 स्टुडंट पेक्षा चांगले मार्क घेतले तर तुमचे 90 पर्सेंटाईल होईल. 10,000 जणांना दिलं आणि तुम्ही 999 स्टुडंट पैकी जर चांगले मार्क घेतले तुम्ही ना तर तुमचे पर्सेंटाईल किती होईल 99 पर्सेंटाईल. ओके समजलं. किती जणांपैकी अँड लेस दॅन इन
इक्वल टू म्हणजे तुमच्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा किती जणांपैकी कमी ज्यानं घेतले त्याच्यापैकी तुम्ही किती जास्ती घेतले, किती जणांपैकी जास्ती घेतले त्याला म्हटल्या जाते पर्सेंटाईल असं म्हटल्या जाते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. शेवटचं वाक्य थोडंसं चुकलं, मला माहिती आहे फॉर्म बरोबर झालं नव्हतं, पण आता तुम्ही समजून घ्या. ओके चला मी एकदा पुन्हा सांगतो. पर्सेंटाईल मीच कन्फ्यूज झालो होतो, तुम्ही पण कन्फ्यूज झाला मला माहित आहे. पर्सेंटाईल म्हणजे होते का, पर्सेंटाईल म्हणजे होते का तुम्ही किती टक्के पर्सेंट म्हणजे किती टक्के मुलांपेक्षा जास्त चांगलं परफॉर्म करू शकले. ओके जर तुम्हाला 90% पुरांपेक्षा जास्ती चांगले मार्क असेल तर तुमचे पर्सेंटाईल किती होऊन जाईल 90 पर्सेंटाईल. ओके तर अशा प्रकारे तर हे पर्सेंटाईल वर वर्क करते. देन व्हॉट इज रँक. ओके रँक म्हणजे काय होते, जेवढा चांगला. जर समजा जेई ऍडव्हान्सचा जर आपण पेपर पाहिला, त्याला जर समजा चांगले मार्क पडले किंवा चांगले पर्सेंटाईल पडले आणि तो त्या पर्सेंटाईल वाला एकच होता रँक, मग कसं होते का रँक कमी कमी होत जाते. एक एक मार्क कमी गेला तर त्याचीच रँक नाही का कमी 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 होत जाते. रँक म्हणजे का काय ह्या एवढ्या पोरापैकी सर्वश्रेष्ठ एकच. ओके समजलं तुम्हाला, एकच. मग AIR ऑल इंडिया रँक म्हणजे काय होते का भारतामधून कितवा नंबर आला, तो पहिल्या नंबरवरचा आहे. मग AIR किती आलं, त्याचं 2 आलं, 3 आलं, 4 आलं, 100 200 हे खूप मोठ्या मोठ्या रँक झालं. 1000च्या अंडरमध्ये जेवढ्या पण रँक येते ना ह्या खूप मोठ्या मोठ्या रँक असते, समजून घ्या. ओके चला पर्सेंटाईल हे पण झालं. इट इज नॉट युअर पर्सेंटेज और मार्क, हे आपले पर्सेंटेज किंवा मार्क राहते का नाही राहत. बस हा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला बोर नाही मारलं असन आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असन. मला माहिती आहे व्हिडिओ खूप लंबा झाला. जर तुम्ही ह्या टाइमापर्यंत टिकले असन तर खरंच तुमचा अटेन्शन स्पॅम खूप ग्रेट आहे. मी तुम्हाला माझ्या शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकून ठेवू शकलो असं अशी आशा करतो, कारण की आजच्या दैनंदिन असा जीवन आलाय का शॉर्टला अटेन्शन स्पॅम एक खूप कॉमन झालेला. आपल्याला लवकरात लवकर पाहिजे सगळ्या गोष्टी, तर धरून ठेवणं थोडं कठीणच जाते. पण मी माझ्या कम्युनिकेशननं म्हणा किंवा काही न म्हणा मी तुम्हाला धरून ठेवू शकलो असं अशी आशा करतो. तुम्हाला ह्या व्हिडिओनं याच्यापायी तुमचा टाइमपास नाही झाला असन हे पण मी म्हणतो. माझं काही चुकलं असन किंवा काही माझे सेंटेन्स बरोबर फॉर्म नसन झाले, माझे इंग्लिश कुठंतरी चुकली असन किंवा काही पण झाले त्याच्यासाठी सॉरी. याच्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये काही पण झालं असन किंवा काही चुकलं असन किंवा काही, तर तुम्ही प्लीज सजेस्ट करू शकता. तुमचा लहान भाऊ म्हणून किंवा मोठा भाऊ म्हणून मला तुम्ही सजेस्ट करू शकता, चांगलं सांगू शकता. आय होप तुम्हाला सगळं चांगलं वाटलं असन आणि सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या असन. थँक्यू.